नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय रायगडला शंभू महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी. तर बाळूमामाचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. गाडीची टाकी फुल करून घेऊया, म्हणजे डायरेक्ट जाते रायगडमध्ये गाडी. आपल्याला आपल्यासोबत मित्र आहे ओंकार, आणि त्याच्याबरोबर संकेत म्हणून एक आहे. मस्त असा सीन आहे रस्त्याकडेला, पाणीच पाणी आहे सगळीकडं. रोडचं काम चालू होतं थोडंसं, त्यातनं पण एक निसर्ग मस्त होता म्हणून एक व्हिडिओ काढून घेतला फास्टमध्ये. आपण बाईकवर चाललो होतो आणि साईडचं वातावरण बघा कसं एकदम थंड आणि मस्त होतं. खूप झाडे होती सगळीकडे, दऱ्या मोठ्या मोठ्या. डुएल कॅमेराने एक सेल्फी व्हिडिओ काढला मित्रांसोबत. पाठीमागची गाडी दिसत नाही आहेत, भाऊ कुठे गायब झाला, मागं राहिला होता. आणि आपण फर्स्ट टाईमच रोपवेनं चाललो आहे. 6 जूनला जातो आपण, त्यावेळेस ती चालतच जातो बरं का. यावेळेस म्हणलं चला जाऊया रोपवेनं. महाराजांची मूर्ती अशी मस्त सजवली आणि 5 मिनटात आपण वर गेलो. भीती वाटत होती थोडी थोडी, फर्स्ट टाईम होतं त्यामुळं. भावाला फोटोशिवाय दुसरा नादच नाही. पहिल्यांदा फोटो काढते मग दुसरी कामं करते. सेल्फी घेतला. हे बघा काय आहे, वर आल्या आल्या कशाच दर्शन झालं. छोटंच आहे पण एवढं डेंजर आहे नाही. ह्याच्यापासून थोडंसं सावध राहायला पाहिजे, थोडी सतर्कता पाहिजे चालत जाताना. पायी मार्गात तर खूप अडचण आहे जाताना, थोडंसं लक्ष देऊन. आणि यानंतर आपण गेलो जगदीश्वराचं दर्शन घ्यायला. कसा आहे फोटो, टकमक टोकावरील सूर्यास्ताच्या वेळेस थोडेसे 2-3 फोटो घेतले. भाऊ म्हणला तुम्ही घ्या फोटो, मी आहे इकडं. छोटा डॉन बघा कसा पोज देतो, एक नंबर. तलवारीबरोबर कसा दिसतंय. ह्या ताई म्हणल्या तुमचे फोटो घेताय तर 2-3 आमचे पण फोटो काढा. ठीक आहे म्हणलं ताई. कशी दिसते तलवार, एकच नंबर. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर. जगदीश्वराचं दर्शन घेतलं. मंदिराला बघा कसं डेकोरेशन मस्त, एकदम एकच नंबर डेकोरेशन केलं आहे मंदिराला. पुढे सजावटीचं फुले वगैरे हार करण्याचं काम चालू होतं. शिवभक्त सगळे मदत करत होते. एकदम वातावरण एवढं स्वर्गासारखं वातावरण झालं, खतरनाक म्हणजे शब्दात सांगता येत नाही एवढं मस्त, एकदम मस्त. एक व्हिडिओ काढून घेतला एक मस्त असा. हा ह्याच्यानंतरचा फोटो बघा कसा आहे, कसा एक नंबर दिसतोय फोटो. नंतर वर गेलो राजसदरेवर. मस्त असं एक नंबर कार्यक्रम चालू होता, पोवाडे वगैरे. थोडा वेळ व्हिडिओ घेतला काढून. मस्त वातावरण, एकच नंबर. कसं आहे वातावरण, यासाठी यावं लागतं एकदा रायगडला. एकदा नाही, एकदा काय प्रत्येक वेळेस यायला पाहिजे. नगारखाना, बाहेर येताना नगारखान्याचा शूट घेतला. नंतर खाली गोंधळाचा कार्यक्रम होता आई शिरकाई देवीचा. त्यावेळेस बघा झाडे वगैरे लावली होती. एक नंबर, एकच नंबर. माणसांच्या डोक्यात पडली थोडं. महाग सरा म्हणलं तर सरत नाही, पुढंच बसत होते शिवभक्त. थोडं डोक्यात पडलं. आम्ही बसतानाच पाठीमागं बसलो होतो, जेणेकरून परत नंतर सरकता येऊ नये म्हणून. थोडासा कार्यक्रम बघितला गोंधळाचा. नंतर गोंधळाचा कार्यक्रम चालू होता. हे बघायसाठी ना एक दिवस आधी जायला पाहिजे. ज्या दिवशी राज्याभिषेक आहे त्याच्या आदल्या दिवशीच वर जायला पाहिजे खरं तर. खूप कार्यक्रम असतात. 16 जूनला भरपूर कार्यक्रम असतात. 6 जून आणि 16 जानेवारी
16 जानेवारीला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि 6 जूनला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा. मस्त खूप वर जातो ती झाडं, एक नंबर. आणि ह्याच्यासारखं दुसरं सुख नाही हो. जगदीश्वराच्या मंदिरा शेजारी झोपणं आयुष्यातला सगळ्यात मस्त रात्र गेली ही. सकाळी उठल्या उठल्या महाराजांच्या मूर्तीचं दर्शन झालं. एक व्हिडिओ काढून घेतला मस्त असा. कसा आलाय बघा, स्लो केला थोडा. मस्त व्हिडिओ आलाय, मस्त एकच नंबर. काय दिसतंय ना जरा खतरनाक. सकाळी नंतर मग व्हिडिओ झाल्यानंतर चेंज करून 1-2 फोटो काढून घेतले तलवारीसोबत. हे बघा केवढा आहे ड्रोन, सगळ्यात मोठा ड्रोन केवढा दिसतंय. पुढे आलो नंतर पालखी चालली होती. एवढी गर्दी होती ना डेंजर, पुढं सरताच येत नव्हतं. बाजारपेठ आहे, बाजारपेठी शेजारून जाता येता येत नव्हतं. पूर्ण पॅक झालं, पूर्ण पॅक. नंतर काय छोटे शंभू महाराज दिसले, एकच नंबर. संभाजी महाराजांनी मागे पालखी होती. हा बघा कसा आहे रुबाब, तलवार हातात, धन्य, एकच नंबर. पाठीमागून पालखी येते आता. पालखीमध्ये महाराजांचं दर्शन होतंय. गर्दी बघा कशी आहे, तुफान गर्दी होळीच्या माळावर, एकदम तुफान म्हणजे तुफानच. बाजी यांचं ढोल पथक आहे. एकदा वाजवताना येऊन बघा. ही बघा महाराजांची पालखी, देखणं रूप कसं वाटतंय, एकदम मस्त मस्त. म्हणजे काय शब्द सांगाय नाहीत, एवढं एवढं भारी. हे आई शिरकाईच्या इथं नंतर पालखी आली, पूजा वगैरे करून हार घालून नंतर वर गेली. आपण म्हटलं तोपर्यंत गर्दी झाली इथं, उगं मोकळ्यात जास्त गर्दी करायला नको म्हणून आपण वर गेलो. यांचं चालू आहे तोपर्यंत इथं. हे बघा दुसरं गोविंदराज म्हणून, गोविंद गर्जना म्हणून दुसरं ढोल पथक आहे. ह्यांनी सेटअप लावून घेतला. पहिलं बाजीचा सेटअप होताच, ह्यांनी दुसरा सेटअप लावून घेतला. आणि कसा खतरनाक. अहो काय निवडणुकीचा राजकारणाचा गुलाल अंगावर घेता. हा एकदा गुलाल अंगावर घेऊन बघा कशी फिलिंग येते. कसं आहे वातावरण, एकच नंबर, जोरात. नगारखाना, गुलाल, गर्दी, तलवार, जोरात. खूप गर्दी झाली, खूप म्हणजे खूपच गर्दी झाली जास्त. नंतर पालखी शिरकाई देवीकडून वर आली होती, आतमध्ये गेली पालखी. हे बघा शंभूराजे पालखीच्या समोर. शिवगर्जना, ढोल ताशे जोरात. आणि शिवभक्तांचा उत्साह तर काय बोलूच नका. यायला पाहिजे एकदा, येऊन बघा. खरंच आयुष्याचं सोनं होते. फोटो घेतले थोडेसे नगारखान्यासमोर. आमचे कल्पक देशमुख मित्र आहेत, भेटले होते अचानक. झालं जास्त काय नाही, नंतर परतीचा प्रवास चालू केला. महादरवाज्यातून खाली आलो. कशी आहे रचना बघा महादरवाज्याची, काय डोकं खतरनाक त्यावेळेचं, जोरात. कसे आत्ताच्या इंजिनियरला सुद्धा लाजवेल अशी ही सिस्टीम आहे. कसं डोकं चालत असेल एवढं, काय केवढे दगड आहे ती, 10 माणसांना उचलणार नाही तेवढी. काम बघा कसं कोरीव आहे, थोडं सुद्धा इकडं तिकडं नाही, कोपरा एकदम कोरीव. हे हत्तीचे डोकं वगैरे ठोके देऊन दरवाजा फोडून म्हणून त्याला खेळ्या बसवलेले आहेत. गर्दी होती जरा, महादरवाज्यात गर्दी झाली होती भरपूर. बाहेर आलो, शेवटच्या पायरीचं, महादरवाज्याच्या पायरीचं दर्शन घेतलं. कसं आहे, नंतर खाली उतरलो. आपला प्रवास चालू बाईकवर.
काय नंतर महाबळेश्वर मार्गे येणार होतो. भोरवरून जाताना रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळं खूप अपघात झाली. त्यामुळं रूट चेंज केला येताना. येते वेळेस महाबळेश्वर मार्गे आलो वाटारावरून खाली. महाबळेश्वरमध्ये जाताना थोडीशी आंघोळ करावं म्हणलं, नदी दिसली, नदीत थांबलो होतो. कसे आहेत माशाची पिल्ले बघा. बिस्किट होतं बॅगमध्ये, चला म्हणलं ह्यांना तर खाऊ घालूया. रोजच्या आयुष्यातनं खरंच असा टाईम काढायला पाहिजे. खरं तर वर्षातनं एकदा नाही, 2-3 वेळा गेलं पाहिजे. हे आमच्या दोन्ही गाड्या धुवून घेतल्या पाण्यात. आणि हा बघा हत्ती कसा झोपलाय पाण्यात. शेवाळामुळं गाडी आत घातलेली काही बाहेर निघत नव्हती, जागेला स्लिप होत होती. स्टँडवर वळवली नंतर काय पुढं सरका ना, किती पण काय पण करा, टायरच जागेला फिरते. तिनं तर काय करायचं. ढकला ये म्हणलं तर भाऊ म्हणतोय मी येणार नाही, तुझं तू बघ. बर ठीक. पाण्याचा फ्लो पण जास्त होता. स्वच्छ पाणी होतं, एकदम स्वच्छ. आमच्या इकडच्या भागात चंद्रभागेला वगैरे एवढं नाही स्वच्छ पाणी. तिकडं स्वच्छ होतं एकदम डोंगरातलं पाणी. स्टँडवर वळवली गाडी, पण काय स्लिपच मारती बघा किती. निघली आपदून काढली कशी तर बाहेर. एक फोटो घेतला बाहेर काढल्यानंतर लावून तलवारीसोबत. महाराष्ट्राची शान आहे तलवार. या तलवारीमुळंच आपण आज आहे. फास्टमध्ये एक व्हिडिओ काढून घेतला. स्ट्रॉबेरी महाबळेश्वरवरून येताना घेऊन टाकली. चला म्हणलं घेऊया, घरी काहीतरी न्यायला पाहिजे. हॉर्स रायडिंग केल्यानंतर